हाय नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत. अखेर लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण. चला तर पाहूया. क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी, ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. चला इथे टाकून घेऊया. लाडकी बहीण ई केवायसी असं नाव टाकून घ्यायचं आहे आणि सर्च करून घ्यायचं आहे. पहा इथे असा पेज ओपन होईल. असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं लेडीजचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा मध्ये जसे अंक आहेत तसे अंक टाकून घ्यायचे आहेत. पहा इथे 29 58 63 असा कॅप्चा दाखवेल. तो कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली यायचं आहे. मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर तो आलेला OTP इथे टाकायचा आहे. OTP आलेला आहे, तो OTP इथे टाकून घ्या. टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल. इथे तुमच्या पतीचा नंबर विचारेल. पतीचा नंबर, आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. बरोबर टाकून घ्या आणि आधार नंबर टाकल्यानंतर परत खाली कॅप्चामध्ये कॅप्चा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे. OTP पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर, पतीच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहा, सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल. इथे तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. पहा इथे अनुसूचित जाती केलेला आहे. जी तुमची कास्ट आहे ती कास्ट निवडून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही नोकरीवर आहात का ते ऑप्शन निवडायचं आहे. नाही आहे होय करून घ्यायचं, नसाल तर. आणि खालच्या रकान्यामध्ये इथे पण होय निवडून घ्यायचं आणि या रकान्यामध्ये टिक मार्क करायचे आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. पाहून घ्या, बरोबर होय होय करायचं आहे दोन्ही रकान्यामध्ये. जर तुमच्या घरातील कोणी नोकरीला नसेल तर. आणि पहा, आपण जात एकदा बघितलेली आहे. जात बरोबर निवडून घ्यायची आहे आणि टिक मार्क करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा, लाडक्या बहिणींसाठी केवायसी चालू झालेली आहे. ती लवकरात लवकर मोबाईलवरून तुम्ही घरी बसल्या करून घेऊ शकता. पहा, तुम्हाला मेसेज येईल. पहा इथे मेसेज आला, तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. धन्यवाद मित्रांनो.